बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, मी रवींद्र चौधरी आपणा सर्वांना नमस्कार करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये धारणा क्रमांक 11 पासून म्हणजे श्लोक क्रमांक 34 पासून पुढील श्लोकांचा अर्थ समजून घेणार आहोत. माझ्या या विज्ञान भैरव तंत्रातील व्हिडिओमध्ये मी फक्त धारणा, श्लोक आणि त्यांचा मराठीत अर्थ सांगितलेला आहे. प्रत्येक श्लोकाचे स्पष्टीकरण जर मी सांगितले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून मूळ धारणा व त्यांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धिदेवता श्री गणेश आणि श्री भैरव यांना वंदन करून मी व्हिडिओ सुरुवात करीत आहे. ओम नमस्ते गणपते. ओम श्री भैरवाय नमः. श्री विज्ञान भैरव तंत्र रुद्रयामल तंत्राचे गूढ रहस्य. धारणा क्रमांक 11, श्लोक क्रमांक 34. कपालांतर्मनोन्यस्य तिष्ठन् मिलितलोचनः क्रमेण मनसो दार्ढ्याल्लक्ष्ये लक्ष्यमुत्तमम्. या धारणेमध्ये श्री भैरव म्हणतात की डोळे बंद करून कपाळावर म्हणजे आज्ञाचक्रावर ध्यान केंद्रित केले तर त्या ठिकाणी प्रकाश रूपाने स्वयं ज्योतीचे रूप दिसू लागते. ही धारणा केल्याने आज्ञाचक्र जागृत होते आणि मन दृढ आणि स्थिर तसेच निश्चल होते आणि उत्तम प्रकारे आपले जे लक्ष्य आहे म्हणजे परमात्मा प्राप्तीचे ते लक्ष्य प्राप्त होते. धारणा क्रमांक 12, श्लोक क्रमांक 35. मध्यनाडी मध्यसंस्था 20 सूत्राभरूपया त्यातांतर्व्योमया देव्या तया देवहा प्रकाशते. इडा आणि पिंगला या दोन नाड्यांच्या मध्ये असणारी नाडी म्हणजे मध्यनाडी, ज्याला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो. ही सुषुम्ना नाडी मूलाधार चक्रापासून निघून मध्य मार्गाने सहस्त्रार चक्रापर्यंत जाते. या सुषुम्ना नाडीवर ध्यान केल्याने साधकाच्या हृदयात प्रकाश रूपाने भगवान शिव प्रकाशित होतात. या नाडीमध्ये चिदाकाश रूप शून्याचा निवास असतो, जिच्यामधून प्राणशक्तीचा उगम होतो. या सुषुम्ना नाडीवर ध्यान केल्याने परभैरव प्रकाशित होतात. धारणा क्रमांक 13, श्लोक क्रमांक 36. कररुद्ध दृकस्त्रेण भ्रूमेदाद द्वाररोधनात दृष्टे बिंदू क्रमालिन्ये तन्मध्ये परमास्थितीः. या धारणेमध्ये भगवान श्री भैरव म्हणतात की दोन्ही हाताच्या दोन्ही बोटांनी दोन्ही कान आणि डोळे बंद करून भ्रूमध्यावर म्हणजे आज्ञाचक्रावर एकाग्रतेने ध्यान केल्यास प्रकाशबिंदू दिसू लागतो आणि तो हळूहळू विलीन होतो. त्या प्रकाशबिंदूवर ध्यान केंद्रित केल्याने आज्ञाचक्र जागृत होते आणि साधकाला परमभैरव स्वरूपाची प्राप्ती होते. धारणा क्रमांक 14, श्लोक क्रमांक 37. धामान्तः क्षोभसम्भूत सूक्ष्माग्नितिलकाकृतिं बिन्दुं शिखान्ते हृदये लयांते ध्यायतो लयः. बोटांनी जर डोळ्यावर जास्त दाब दिला तर त्यामध्ये सूक्ष्म असे अग्नीचे कण किंवा ठिणग्या दिसू लागतात. त्या सूक्ष्म अग्नीच्या कणापैकी कोणत्याही एका अग्निकणावर लक्ष केंद्रित करावे. हळूहळू तो अग्निकण लय पावतो म्हणजे दिसेनासा होतो, तेव्हा तो बिंदू पकडून द्वादशांत अथवा हृदयात त्याचे ध्यान करावे. त्यामुळे मनाचे सर्व विकल्प शांत होतात आणि चित्त एकाग्र होऊन हे ब्रह्मांड माझ्यापेक्षा वेगळे नाही असा बोध होतो. या अवस्थेत योगी त्या परमतेजात विलीन होऊन जातो. धारणा क्रमांक 15, श्लोक क्रमांक 38. अनाहते पात्रकरणे भग्न शब्दे सरिदद्रुते शब्दब्रह्मणि निष्णातः परम ब्रह्माधिगच्छति. या धारणेमध्ये
श्री भैरव नादयोग साधना सांगतात. कोणत्याही दोन वस्तूंचा आघात न होता जो नाद होतो त्याला अनाहत नाद म्हणतात. हा एक असा ध्वनी आहे की जो आपल्या शरीरात अखंड चालू असतो. हा ध्वनी अत्यंत सूक्ष्म असून अत्यंत एकाग्र चित्ताने मन शांत करून साधना केल्याने हा ध्वनी ऐकावयास येऊ लागतो. हा ध्वनी ओंकार स्वरूप आहे. हा ध्वनी ऐकू येण्यासाठी श्रवणेंद्रिये पात्र असावी लागतात, म्हणजे समर्थ असावी लागतात. हा नाद शब्दब्रह्माचेच स्वरूप आहे. हे शब्दब्रह्म स्वरूप समजले की साधकाला अनायासे परब्रह्माची प्राप्ती होते. धारणा क्रमांक 16, श्लोक क्रमांक 39. प्रणवादी समुच्चारात प्लुतांते शून्य भावनात शून्यया परया शक्त्या शून्यतामिति भैरवी. प्रणव इत्यादींचा उच्चार करताना प्लुतांतात करावा. प्लुत वर्णाचा उच्चार अतिदीर्घ म्हणजे सोहम म्हणताना सोचा उच्चार लांबवून पुढे हम म्हणताना मचा उच्चारही लांबवायचा. कोणताही बीजमंत्र म्हणताना मंत्राचा शेवट मकाराने होतो. या मच्या प्लुत उच्चाराने शरीरात कंपन्य उत्पन्न झाली की साधक शून्य भावनेत जातो आणि या शून्य भावनेत साधक पराशक्तीमध्ये प्रविष्ट होतो. धारणा क्रमांक 17, श्लोक क्रमांक 40. यस्य कस्यापि वर्णस्य पूर्वान्तावनुभावयेत् शून्यया शून्यभूतोऽसौ शून्याकारः पुमान् भवेत्. या धारणेत श्री भैरव म्हणतात की वर्णमालेतील कोणत्याही शब्दाचा उच्चार करण्याची इच्छा होण्यापूर्वी अथवा उच्चार संपल्यानंतर शून्याची भावना केल्याने साधकाच्या मनातील वृत्ती शून्याकार होऊन साधक शून्य स्वरूप होतो, म्हणजे त्याला हा संसार शून्य असल्याची अनुभूती येते. धारणा क्रमांक 18, श्लोक क्रमांक 41. तंत्र्यादिवाद्य शब्देषु दीर्घेषु क्रमसंस्थिते अनन्यचेताः प्रत्यन्ते परव्योमवपुर्भवेत्. तंतुवाद्य किंवा इतर अनेक वाद्ययंत्रातून आरोह आणि अवरोह यांच्यासह जो ध्वनी बाहेर पडतो तो आपल्या कानावर दीर्घकालपर्यंत ऐकू येतो. त्याचप्रमाणे कोणताही बीजमंत्र अथवा शब्दाचा उच्चार आरोह आणि अवरोहानुसार लयबद्धतेने करीत गेल्यास चित्तसुद्धा लयबद्ध होते आणि शरीरही डोलू लागते. ही लयबद्धता पकडून एकाग्रतेने अभ्यास केल्यास चित्तवृत्ती लीन होऊन साधक परमव्योम शरीर होतो, म्हणजेच तो परब्रह्म अवस्थेत समाविष्ट होऊन जातो. धारणा क्रमांक 19, श्लोक क्रमांक 42. पिंडमंत्रस्य सर्वस्य स्थूलवर्णक्रमेण तु अर्धेन्दुबिन्दुनादान्त शून्योच्चाराद भवेच्छिवः. प्रणवासारख्या पिंड अथवा बीजमंत्राच्या शेवटी अर्धेंदू, बिंदू, नादांत म्हणजे अर्धचंद्र इत्यादींचे सूक्ष्मात सूक्ष्म वर्णांचे उच्चारण करताना शून्य अवस्थेपर्यंत अनुसंधान केले जाते. हे अनुसंधान करता करता शेवट साधक शून्यावस्थेत जाऊन स्वयं शिवस्वरूप होऊन जातो. सोहम हे सुद्धा प्रणवाचेच स्वरूप आहे. हा ओंकार प्रत्येक प्राणीमात्रांच्या हृदयात अनाहत नादाच्या रूपाने अखंड चालू असतो. धारणा क्रमांक 20, श्लोक क्रमांक 43. निजदेहे सर्वदिक्कं युगपद भावयेद्वियत निर्विकल्प मनास्तस्य वियत सर्वं प्रवर्तते. सृष्टीमध्ये हे प्रकाशमय परमतत्व हे एकमेव आहे. इतर त्याची विभिन्न स्वरूपे आहेत. हे परमतत्व शून्य स्वरूप आहे. त्याचप्रमाणे आपले शरीर आणि सर्व दिशा पदार्थ
हे शून्य स्वरूप आहेत. या धारणेमध्ये असे सांगितले आहे की असा भाव करावा की हे माझे शरीर, हे सर्व बाह्य पदार्थ, दिशा सर्व काही शून्य आहे. असा भाव केल्याने मन निर्विकल्प होऊन यथार्थ अशा स्वरूपाचा बोध साधकाला होऊ लागतो. असो, झालेली सेवा श्री भैरवचरणी समर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आपणा सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण माझे हे व्हिडिओ पाहत आहात त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.